कमलदीप गॅस डिस्ट्रीब्युटर येथे ग्राहकांची गर्दी, सुविधा न मिळाल्याचा आरोप, मालकांचे स्पष्टीकरण. मालेगाव शहरातील कमलदीप गॅस डिस्ट्रीब्युटर येथे आज मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ग्राहकांच्या म्हणण्यानुसार वेळेवर गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे घरगुती कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. अनेकांनी असा आरोप केला की ऑनलाईन बुकिंग करूनही वितरण उशिरा होत आहे, तसेच कार्यालयात योग्य मार्गदर्शन मिळत नाही. काही ग्राहकांनी टोकन व्यवस्था आणि व्यवस्थापनात सुधारणा करण्याची मागणी केली आहे. एका महिलेने सांगितले, सकाळपासून आम्ही रांगेत उभे आहोत, पण अजूनही गॅस मिळालेला नाही. वारंवार येऊनही अशीच परिस्थिती असते. या गर्दीमुळे परिसरात काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना उन्हात उभे राहणे कठीण जात असल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान या सर्व आरोपांवर कमलदीप गॅस डिस्ट्रीब्युटरच्या मालकांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सध्या गॅसचा पुरवठा मर्यादित प्रमाणात होत असून अचानक वाढलेल्या मागणीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर सर्व ग्राहकांना सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच लवकरच अतिरिक्त वितरण व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. मालकांनी नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन करत लवकरच परिस्थिती सुरळीत होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन ग्राहकांना सुरळीत सेवा मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. बाबा कुठून आले तुम्ही? तुमचं नाव काय? मी सोनगावून आलो, विलास शेवाळे. हां, काय प्रॉब्लेम काय होतं? प्रॉब्लेम काय नाही, 2 दिवसापासून चक्रा मारतोय, माल भेटत नाही. आता मी म्हणे उद्या भेटेल म्हणे. केव्हा केव्हा मिळतंय सिलेंडर तुम्हाला? सिलेंडर केव्हा केव्हा मिळतं महिन्यातून? माल आता कधी 4 ते 6 महिन्यात मिळतं. नरडाणेहून केव्हा मिळालं सिलेंडर? 4 महिन्यापासून मला टाकेल. तर तुमचं नाव सांगा, तुमच्या एजन्सीचं नाव सांगा. माझं नाव प्रदीप दिलीप सिंग चौहान. माझ्या एजन्सीचं नाव कमलदीप गॅस डिस्ट्रीब्युटर, मालेगाव. ओके, बाहेर जी गर्दी आहे सकाळपासून आम्ही ऑब्झर्व करतो, ती कशामुळे? ही जी गर्दी आली आहे ही सिलेंडर घेण्याकरता आली आज. पण आपल्याकडे सिलेंडरचा स्टॉक नसल्यामुळं ही जास्त गर्दी आढळून येते. कंपनीकडनं पुरेसा माल पुरवठा जर 100% डिमांड आहे तर 50%च डिमांड पूर्ण केली जात आहे. तर त्यामुळं रोजच्या रोज अर्धी जी डिलिव्हरीज आहे त्याचा लोड दुसऱ्या दिवशी वाढत चालला आहे. त्यामुळं ही सगळी गर्दी दिसून येते. आणि बऱ्याचदा आम्ही बातम्यांमध्ये ऐकतोय की कुठल्याही प्रकारचं पॅनिक सिच्युएशन नाही आहे, सिलेंडर मुबलक अवेलेबल आहे. ते नेमकं काय कारण असेल असं? मी सिलेंडर मुबलक म्हणण्यापेक्षा सगळ्यांना थोडं पॅनिक सिच्युएशन पण आहे अजून पण. आता जो आम्ही डिलिव्हरीज 100% डिलिव्हरीज आज जे 600 डिलिव्हरीज करतो तर त्याच्यामध्ये आम्हाला 350-360 सिलेंडर फक्त कंपनीकडनं पुरवले जात आहे. तो पण एक इश्यू आहे का रोज पेंडिंग डिलिव्हरीज वाढत आहे, तर त्यामुळे गर्दी आढळून येते. आणि बरेचसे लोक म्हणताय की सगळं सिलेंडर तुम्ही ब्लॅकमध्ये विकतायत, बरेचसे एजन्सीजकडून असा ब्लॅकमध्येच पुरवठा होतोय, त्या लोकांना कसं काय मिळत आहे? नाही, आता हा जो प्रश्न आहे काळ्या बाजाराकरता, आता कंपनीने आमच्याकडं काही ऑप्शन ठेवलेलं नाही. आपण डिस्ट्रीब्युटर, ॲज अ डिस्ट्रीब्युटर मी कोणत्याही कस्टमरची बुकिंग करू शकत नाही. जो कस्टमरचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे त्या मोबाईल नंबर थ्रूच त्याची बुकिंग होऊ शकते कस्टमरची. तर डिस्ट्रीब्युटरकडं आमच्याकडे कोणताही ऑप्शन नाही की आम्ही दुसऱ्या कोणत्या कस्टमरची बुकिंग करू शकतो किंवा तो सिलेंडर दुसरा कोणाला देऊ शकतो. जर सिलेंडर डिलिव्हरीच्या बाबतीत आपण जर आलो तर विदाऊट OTP एकही सिलेंडर दिला जात नाही कस्टमरला. तर काळा बाजार होणार तरी कसं काय? आता हा जो प्रश्न आहे याला उत्तर हा असा आहे का ज्या लोकांकडं मॅक्झिमम सिलेंडर आहे, लोक प्रत्येकजण तो ट्राय करतं का तो सिलेंडर भरला गेला पाहिजे. आता हॉटेल्सवाले असो, ते काळाबाजारी जर करत असतील तर ते त्यांच्या नातेवाईकाचे किंवा त्यांचे कस्टमरचे किंवा दुसऱ्या लोकांचे सिलेंडर घेऊन त्यांना वरती पैसे देऊन ते मग सिलेंडर भरू शकत असतील. त्या थ्रू असं होऊ शकत असेल. पण एजन्सी मार्फत कुठलाही काळाबाजार होऊ शकणं हे मला तरी वाटत नाही होऊ शकतं म्हणून. बरं, आपल्या एजन्सीमध्ये बरेचसे कस्टमर्स येत आहे आणि त्यांचे नंबर्स जे लिंक नाही आहे ते लिंक करण्यासाठी त्यांना इश्यू येत आहे, तर मग इथं सर्व्हिस मिळत नाही असा काहींचा आरोप आहे. हो, बरोबर. हा जो प्रश्न आहे याच्याकरता उत्तर असा का अगोदर जे मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन जे होतं ते आमच्या ॲप्लिकेशनमधनं होतं. आमच्याकडे 2 सिस्टम आहे. एक तर आमच्या जे कॉम्प्युटरवरती जे चालवतो त्याला आम्ही CDCMS म्हणतो, आणि जे मोबाईलवरती जे ॲप्लिकेशन आम्ही यूज करतो तो HP गॅस वितरण हा
ॲप्लिकेशन आहे. अगोदरची जी सोय होती ती ॲप्लिकेशन थ्रू डिलिव्हरी बॉय कस्टमरचा OTP घेऊन त्यांचा मोबाईल नंबर त्यांना लिंक करू शकत होता आणि ते 1 महिन्याकरता एकदा जर नंबर लिंक केला तर 1 महिन्याकरता तो परत दुसरा नंबर चेंज करू शकत नाही, अशी सोय होती. पण नंतर आता कमीत कमी 1 महिना अगोदर कंपनीने ही सोय बंद करून फक्त सिस्टमवरती म्हणजे कॉम्प्युटरवरतीच नंबर चेंज केला जाईल, म्हणजे ऑफिसवरतीच नंबर चेंज केला जाईल असं चालू केलं. तर त्यामुळं आम्ही रूटवरती किंवा गाडी जर डिलिव्हरी बॉय जर डिलिव्हरी करता जर गेला कोणत्या खेड्यागावामध्ये, त्याला जर नंबर चेंज करायचा असेल तर त्याला तिथल्या तिथं चेंज करू देणं हे आमच्या हातात नाही आहे. त्याला कस्टमरला ऑफिसला येऊन मगच मोबाईल नंबर रजिस्टर होऊ शकतो. ओके, बरं. आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुमच्याकडून काय म्हणजे येत्या दिवसामध्ये ज्यांच्या बुकिंग्स आहे त्याला काही स्पेसिफिक टाईमलाईन ठेवलेली आहे की आज बुकिंग केलं तर उद्या मिळेल की परवा मिळेल तेव्हा मिळेल, असं काही तुमचं टाईमलाईन आहे? हो, टाईमलाईन असते. आपण फर्स्ट कम फर्स्ट सर्व या आधारे आपण डिलिव्हरी करतो. तर आत्ता सध्याची वेटिंग 3 ते 4 दिवसाची आहे. किंवा म्हणजे आज जर तुम्ही सिलेंडर बुक केलं तर तुम्हाला 3 ते 4 दिवसात घरपोच डिलिव्हरी भेटेल तुम्हाला. होम डिलिव्हरी चालू आहे का? होम डिलिव्हरी चालू आहे, पण सध्या 2 दिवसापासून आपल्याकडे स्टॉक नसल्यामुळे आता डिलिव्हरी बंद आहे. आज जर लोड भरले तर उद्या डिलिव्हरी चालू होऊ शकते. आता बऱ्याच वेळा जे कस्टमर्स लांबून येतात, म्हणजे आता समजा निळगावान झालं किंवा अजंगवडे झालं, तिथले पण आपले काही कस्टमर्स हां. ते येतात, त्यांना सिलेंडर मिळत नाही, ते परत जातात. मग त्याचं नेमकं कारण काय आहे? आता कारण असं आपल्याकडे जर स्टॉक जर पुरेसा राहिला तर आपल्याला त्यांना डिलिव्हरी देता येईल. जर आपल्याकडे जर स्टॉक संपलेला असेल तर आपण त्यांना डिलिव्हरी देऊ शकणार नाही. कंपनीकडनं जेव्हापर्यंत सुरळीत माल येत नाही तेव्हापर्यंत आपण डिलिव्हरी पूर्ण क्लिअर होणं शक्य नाही आहे. ओके, मग तुम्ही तुमचे जे कस्टमर्स आहेत त्यांना काय आव्हान कराल? कस्टमरला मी एकच आव्हान करणार का पॅनिक होऊ नका. तुम्हाला जेवढं गरज असेल सिलेंडरची त्यानुसार तुम्ही तुमच्याकडे स्टॉक ठेवा. काही कस्टमरकडं 3-3, 4-4 सिलेंडर असतात. बऱ्याचशा फॅमिलीजमध्ये 3-3, 4-4 सिलेंडर असतात. ते पॅनिक न होता त्यांनी सर्व सिलेंडर न भरता पुरेसे आपल्याला जर 1 किंवा 2 सिलेंडर लागणार आहे तर तेवढेच सिलेंडर भरून ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही अननेसेसरी जर सगळं जर स्टॉक करून ठेवत असेल तर बाकीच्या जनतेला सिलेंडरचा स्टॉक पुरेसा भेटू शकणार नाही. जिथं 600 सिलेंडरची मागणी आम्हाला रेग्युलर राहायची ती आज मागणी 700-750 पर्यंत जाते. म्हणजे अननेसेसरी लोक स्टॉक करताय. हाच एक कारण असू शकतो. त्याच्यातून काळाबाजारी पण होऊ शकते. तर मी कस्टमरला हेच आवाहन करणार, तर घाबरू नका. आपल्याकडे पुरेसा स्टॉक आहे. हळूहळू ही स्ट्रीमलाईन होईल, सगळ्यांना गॅस सिलेंडर भेटेल.